दिवाळीचे दिवे माणसाचं मन उजळून टाकतात। आज दिवाळीचा ब्रेक आहे, काल होती धनत्रयोदशी, उद्या नरक चतुर्थी। मग या ब्रेकचा आम्ही उपयोग करून घेतला। पूर्ण मंदिर अगदी छान थोडंसं केमिकल साबण लावून साफ करून घेतलं। दिवसभर लोकांच्या भेटीगाठी केल्या, पण सगळ्या स्टाफला सुट्टी असल्यामुळे मी काही त्याचं शूटिंग केलं नाही। आज माझ्या व्हिडिओची आपण प्रतीक्षा कराल म्हणून हा व्हिडिओ शेअर करते। दिवे लागण्याच्या आधी सगळं मंदिर स्वच्छ केलं, छान तोरण लावलं, ते पण कपड्याचं, बिलकुल प्लास्टिक नाही आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, इको फ्रेंडली अशा गोष्टी लावल्या। छान घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये दिवे लावले, खूप प्रसन्न वाटलं। माझ्या रूममध्ये, माझ्या मुलाच्या रूममध्ये मी दिवे लावले आणि त्या दिव्याच्या उजेडामुळे एक वेगळंच पावित्र्य आपल्याला पाहायला मिळतं। माझे बाबा गेल्यापासून आम्ही खूप जंगी दिवाळी साजरी करत नाही, काय माहिती मनामध्ये अस्वस्थ वाटतं। मी 30 वर्षानंतर रामटेकमध्ये आहे, मन भरून आलेलं आहे, आनंद आहे मनामध्ये का बाबा नसण्याचा दुःख आहे मला सांगता येणार नाही, पण सगळ्या घराला मी सजवलं मात्र नक्की आहे। सण साजरे करताना पावित्र्य जर ठेवायचं असेल तर रांगोळी, दिवे, तोरण, लाईटिंग हे केलीच पाहिजे। 30 वर्षानंतर रामटेकमध्ये ही लाईटिंग मी पाहते आहे इथे राहत असताना। ही पुण्याई बाबांचे आणि तुमचे आशीर्वाद आहे, हे मी कधीच विसरणार नाही। दिवाळी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मी जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांसाठी एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम देखील करणार आहे, जेणेकरून तेही त्यांच्या घरी दिवाळी आनंदात साजरी करतील आणि समाधानाने साजरी करतील आणि आमच्याही गाठीभेटी होतील। सणाच्या दिवशी काहीतरी अगदी आवर्जून जबरदस्तीने मोठे मोठे कार्यक्रम लावून कार्यकर्त्यांना बिझी ठेवल्याने त्यांच्या घरातल्या चांगल्या क्षणांपासून ते मुकतात आणि ते मला नको असतं। एक स्त्री म्हणून मी याची काळजी नेहमी घेते।